हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. विठ्ठला विठ्ठला. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन निरूपणाकरिता जो अभंग प्राप्त आहे, तुमच्या सगळ्याच्या असं तोंडावर प्रश्नचिन्ह आला असेल की पांडुरंगा करू प्रथम नमन, असं हे काही यायच्या इकडे नाही का? तर वेदांतामध्ये जो मंगलाचरणाचा नियम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये वस्तू निर्देश रूप, नमस्कार रूप आणि आशीर्वाद रूप असे 3 प्रकारचं मंगल असतं. ते कार्य सुरू करत असताना म्हणायचं असतं आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणजे त्याला बदला म्हणून नाम नावाचं मंगल असतं. हे सुरुवातीचं जे रामकृष्ण हरी आहे ना, ते पण मंगलच असतंय. आमच्याकडं पद्धत नाही म्हणून मी करत नाही. हा चला आता सोपं केलं तुमचं जरासं, कारण तेही मंगलच आहे. मंगल कशासाठी करतात तर आपण हाती घेतलेलं जे कार्य आहे, वेदांतामध्ये त्याचा असा विचार आलाय की ते कार्य सुखरूप पूर्ण व्हावं यासाठी मंगल केल्या जातं. मंगल त्याच्यासाठी. मग कार्यामध्ये विघ्न तरी काय येतात तर अज्ञान, प्रमाद आणि माणसाच्या प्रारब्धामुळं कार्यामध्ये विघ्न येत असतात. हे 3 कारणं असतात. पण हे कालचं पहिल्या दिवसाचं चिंतन असल्या कारणानं त्याच्यावर काय बोलायची आवश्यकता नाही. काल आपलं मंगलाचरण सप्ताहाचा पहिल्या दिवसाचं कीर्तन झालेलं आहे. या दुसऱ्या दिवसाच्या योगानं काहीतरी आपण साधू संत महात्म्यांविषयी बोललं पाहिजे असा एक साधारण नियम आहे. संप्रदायाचे काही नियम लिखित नाही आहेत, पण ते कीर्तनकारांनी पाळावे असा एक अलिखित नियम आहे. तोही लिखित नाही आहे. ते पाळावे का नाही त्यासाठी कीर्तनकार स्वतंत्र आहे. पण त्या अनुषंगाचा पाईक म्हणून आज हा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा संतांचं वर्णन करणारा किंवा संतांच्या संगतीचं वर्णन करणारा अभंग आहे. या अभंगामधून शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला एका रोगावरचा उपाय सांगतात. तो रोग म्हणजे भवरोग. भवरोग म्हणजे देवाची प्राप्ती नसणं किंवा संसारामध्ये जीवानं अडकून जाणं. तो रोग निवृत्त होतो हरिप्राप्ती केल्यानं. मग तुकोबा आपलं एकनाथ महाराज म्हणतात की हरिप्राप्तीसी उपाय भरपूर साधन आहेत, पण सगळ्यात सोपा आणि जवळचा उपाय धरावे संतांचे ते पाय. त्याचा परिणाम काय होतो? तेने साधती साधने. त्याचा परिणाम असा होतो की जेवढी काही साधनं आहेत, अगदी ब्रह्मज्ञान असेल, कर्मशास्त्र असेल किंवा योगाचं साधन असेल किंवा भक्तीचं साधन असेल, जेवढे काही साधनं देवाच्या प्राप्तीसाठी शास्त्रानं सांगितलेले आहेत, वेदानं सांगितलेले आहेत, ते सगळे साधनं संताची संगती केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये घडून येतात. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. बरं नाथ महाराज, तुम्ही जी गोष्ट बोलायला लागले याचा पुरावा काय? पुराव्याशिवाय लोक ऐकतात का हो? नाही ऐकत. मग नाथ महाराज म्हणले, बाबा रे, याचा पुरावा स्वतः कोण आहेत तर वेदशास्त्र आहेत. संता विन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही.
आणि मग या पृथ्वी तलावरती तुमचे आमचं मनोरथ, मनोरथ म्हणजे काय, प्रत्येकाचं मनोरथ एकच आहे, सुख भेटाव. प्रत्येकाचं मनोरथ काय, एकच आहे, सुख भेटाव. मग तुमचं आमचं हे जे सुख भेटण्याचं मनोरथ आहे, हे संतांच्या शिवाय कुणीच पूर्ण करू शकत नाही. असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ. विठ्ठला अल्पसा हा परिहार, अर्थात ग्रंथाच्या भाषेत ज्याला उपोद्घात म्हणतात, तो असा की दरवर्षीप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री संगमेश्वराच्या दरबारामध्ये हा सप्ताह मागील कित्येक वर्षांपासून चालत आलेला आहे. या सप्ताहाची ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाच्या वाट्याला आलेली आहे. या सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथा श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज मांगणगावकर यांच्या श्रीमुखातून आपण श्रवण करत आहात. तर या सप्ताहाची सांगता ज्यांच्या कीर्तनाने होणार आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रेय महाराज मुरुंबेकर, माझे जिवलग मित्र आहेत. त्यांचा काल्याचा प्रसाद घेऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या सप्ताहातील समस्त पंचक्रोशीतील गावकरी मंडळी, वांगी असेल, धार असेल, दुर्डी असेल, समसापूर असेल, मटकराळा, मुरुंबा आणि मांगणगाव आदी करून सर्वच परिसरातल्या गावांचं दैवत असणारं हे देवस्थान आणि ही जी दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली, ती सेवा आपण सर्वजण मिळून या विश्वनाथाची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला माझं काम जरा डिझेल गाडीसारखं आहे. ते डिझेल गाडी हिवाळ्यामध्ये असते ना, तर ती हिवाळ्यामध्ये लवकर गाडी सुरू होत नाही. सकाळी एक तर सुरू करायला बेजार करते, सुरू झाली तर लवकर पिकअप घेत नाही. पण एकदा इंजन तपलं, आता शेवटी मी या क्षेत्रात, तुमच्या क्षेत्रात अज्ञानीच आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भलेही काही चार दोन गोष्टी बोलता येत असतील, बोबडे शब्द, तिकडे हुशार आहे एवढा अभिमान नाही. पण या क्षेत्रात मी अडाणी आहे, ते अगोदरच मान्य करतो. त्याच्यामुळं मला ना स्वर, ना ताल, ना राग. त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवातीला थोडासा राग आला असेल, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वाची मोठ्या अंतकरणानं क्षमा मागतो. आणि आता आपण सर्वजण मिळून सेवेचा प्रयत्न करूयात. विठ्ठला अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मला तुमच्या पुढे काहीतरी भूमिका ठेवायची. नाथ महाराज हरिप्राप्तीचा उपाय सांगायला लागलेत. मला सांगा बाबा, उपाय कशावरती असतो? उपाय कशावरती असतो? सुगरच झाली नाही तर सुगरच्या गोळ्या कोणी घेईल का? तुमच्या इकडे करतंय का असं कोणी? आता बोला, आता मोकळं बोला. तुम्ही बोलले तर मला जरा सोपं जाईल. उपाय कधी असतो? रोग असेल तर. मग नाथ महाराज म्हणालेत हरिप्राप्तीसी उपाय. म्हणजे नाथ महाराजाला म्हणायचंय की आपल्याला हरी प्राप्त नाही, आपल्याला देव प्राप्त नाही. पण तुकोबराय काहीतरी वेगळंच बोलतात, माऊली काहीतरी वेगळंच बोलतात. काढा तुम्ही 12वा अध्याय. माऊली म्हणतात जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे पाहुनी चिंतवणे हिमपुटी झाली. देव कुठं नाही? सर्वत्र सर्वपणे. बरं कधी? त्याला काय काळ वेळ? सर्व काळी असणे. देव कधी आहे? नेहमीच आहे. कुठं आहे? सर्व ठिकाणी आहे. सर्व ठिकाणी. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. देव मुनीमध्ये सुद्धा आहे आणि माणसामध्ये सुद्धा आहे. मग सर्वत्र ठिकाणी असणारा हा देव तुम्हाला आम्हाला प्राप्त करण्याचा उपाय नाथ महाराज सांगतात. बरं उपाय सांगाव कोण? जर आपल्याला कॅन्सरचा आजार असेल तर दाताच्या डॉक्टरनं उपाय सांगितल्यावर जमतंय का? जर हाडाचा आजार असेल
तर त्वचेच्या डॉक्टरनं उपाय सांगितलेला जमतय का? पोटाचा आजार असेल, डोक्याच्या डॉक्टरनं सांगितलेला उपाय चालतय का? तुम्हाला इतकंही समजणं का? जाऊ का मी वापस? मी लई प्रवास करून आलो इथे येण्यासाठी. तोच डॉक्टर लागेल ना. मग नाथ महाराज ज्या अर्थी उपाय सांगायला लागलेत, म्हणजे नाथ महाराज इथं डॉक्टर की करायलेत, आपल्याला या भवरोगावरचा इलाज सांगायला लागलेत. मग नाथ महाराजाचा अधिकार तरी काय आहे? नाथ महाराजांना हे सांगितलं पाहिजे का? तर नाथ महाराजाचा अधिकार सांगताना नाथ महाराजाच्या चरित्रामध्ये काही प्रसंग येतात. झालं असं, नाथ महाराजाकडे एक हरिदासाची बाई काम करण्यासाठी होती आणि तिनं देवाला नवस केला की देवा मला पुत्रप्राप्ती दे रे बाबा. मी काय करते, 1000 ब्राह्मण जेवू घालते. काय करते? 1000 ब्राह्मण जेवू घालते. नवस तर केला, लेकरू झालं. लेकरू झाल्याच्या नंतर लेकरू आजारी पडायला लागलं आणि लेकरू आजारी पडायला म्हणून ती बाई नाथ महाराजाकडे आली. नाथ महाराज आले, म्हणली महाराज असं असं झालेलं आहे, लेकरू आजारी पडायला लागायले. नाथ महाराज म्हणले, बाई तू या देवाचा नवस फेडलास का? तू देवाचा नवस फेडलास का? तिनं असे कपाळाला हात लावले, माथाच बडवायला लागली, म्हणली महाराज मी तर विसरूनच गेले, देवाचा नवस फेडायचा विसरूनच गेले. माणसाची जातच बैमान, मुळात माणसाची जात बैमान. बघा तुम्ही, पोरग थोडं वयात येऊ द्या, थोडं वयात आलं का 4 गोष्टी कळायला लागल्या का, तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं का, लगेच म्हणे आमच्या म्हाताऱ्याला काय कळतंय. ज्यानं तुला शिकायला टाकलं, ज्यानं तुला खर्च उचलला, लहानपणापासून तुला लहानाचं मोठं केलं, त्यालाच काय म्हणते माणसाची जात. मग बापाला असं म्हणते तर देवाला कमी करते काय विसरायला? तसं ती बाई विसरून गेली. नाथ महाराज म्हणले, बाई तुला नवस आहे, तुला नवस फेडावं लागेल. ती म्हणली महाराज कशाचा नवस फेडाव? गरिबांना 1000 ब्राह्मण जेव घालणं म्हणजे सोपं आहे का? 1000 ब्राह्मण जेव तरी कोठं घालायचे? मग नाथ महाराज म्हणले, एक काम कर बाई, क्षेत्रावरचा, चांगल्या क्षेत्रावरचा एखादाच ब्राह्मण जेव घाल. मग ती म्हणली, एक काम करा ना नाथ महाराज, पैठणसारखं क्षेत्र नाही, दक्षिण काशी, एक काम करा, तुम्हीच जेवा, तुम्हीच काय करा, जेवण करा. पण मी हरिदासाची आहे, तुम्ही जर माझ्या घरी जेवले तर आधीच इथले ब्राह्मण सगळे तुमच्यावर टपून आहेत. तुम्ही सर्वसामान्याला भारूड सांगायला लागले, कीर्तन सांगायला लागले, देव सांगायला लागले, शास्त्र सांगायला लागले. तुम्ही जर खरोखर माझ्या घरी येऊन जेवले तर मलाही बी वाळीत टाकतील आणि तुम्हालाही बी वाळीत टाकतील. मग नाथ महाराज म्हणले, बाई याच्यावर एक इलाज करू. ज्या वेळेला मी जेवायला भेटन, गिरजा आईसाहेब मला जेवायला वाढतील, त्यावेळेला तू फक्त एक लाडू करून आणायचा आणि ते लाडू काय करायचा, काय करायचा, तेच खाऊन घ्यायचा. इतकं तर बोला की हो तुम्ही. काय करायचा लाडू? पात्रावर टाकायचा कोण न बघता. मग त्या हरिदासाच्या बाईनं लाडू करून आणला आणि पात्रावरती टाकला. पण पात्रावर टाकलेला लाडू वरच्या मजल्यावरून हरिपंडितानं पाहिला. वरच्या मजल्यावरून कोण पाहिला? हरिपंडितानं पाहिला. हरिपंडित ओरडतच खाली आले, म्हणले बाबा तुम्ही ब्राह्मणाचा धर्म वाटवलाय. तुम्ही काय केला? ब्राह्मण म्हणून जे धर्म आहे ते धर्म वाटवलाय. हरिपंडितानं तसंच पात्र उचलणं आणि बाहेर नेऊन टाकणं. मधी आले पात्र जशाला तसंच. हरिपंडितानं राग राग दुसरं पात्र उचलणं, बाहेर नेऊन टाकणं. मधी आले पात्र जशाला तसं. हरिपंडिताने 1000 पात्र उचलले, शेवटचं 1001 पात्र राहिलं. हा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे श्री संत एकनाथ महाराज. इतर संतांचं जर बघायला गेलं तर इतर संतांना अवस्था आणि व्यवस्था ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या नाही. परमार्थ करत असताना बाहेरचं वैभव आणि आतलं वैभव, पारमार्थिकही वैभव आणि प्रापंचिकही वैभव ज्यांच्याकडे होतं
ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वर्णन करताना निळोबाराय म्हणतात, एकनाथ महाराज सकल संता माझी राजा आहेत. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. असे सकल संतांचे राजे असणारे नाथ महाराज आपल्याला हरिप्राप्तीचा उपाय सांगायला लागतात. म्हणजे नाथ महाराज पक्के वैद्य आहेत. एवढा मुद्दा पटला. नाथ महाराज काय आहेत? पक्के वैद्य आहेत. मग आपला पहिला पूर्व पक्ष झालेला होता, देव तुम्हाला आम्हाला प्राप्तच आहे. मग मला म्हणायचंय, देव जर प्राप्त आहे तर मग इथं हरिप्राप्तीशी उपाय कशासाठी? तुम्हाला समजायलंय ना? लय जड बोलायलो का मी? भाषा लय जड व्हायली का? अडचण कुठे यायली? हा, जेवण नेमके झाले त्याच्यामुळं मॅसेज पोहोचणं झालाय मेंदूपर्यंत लवकर, असं म्हणणं आहे महाराजाचं. चला अजून सोपं करू आपण, अजून हलकं हलकं मोकळं 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 करू. तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण देतो, एकदम व्यवहारातलं. काय झालं, एक नोकरीला आपल्या गावातला समजा एक नोकरीवाला माणूस आहे, रिटायर झालं आणि परभणीसारख्या ठिकाणी घर घेऊन बांधून राहायला लागलं. परभणीसारख्या ठिकाणी घर घेऊन बांधून राहायला लागलं. आता वय झालेलं, दिवसभर त्याला वेळ जात नव्हता. मग दिवसभर वेळ जात नव्हता तर ते एकच पेपर अगोदर सोयीसा वाचायचं आणि पुन्हा उलटा वाचायचं. वेळ जाईना गेल्यावर काय करीन, सोयीसा वाचायचं आणि पुन्हा उलटा वाचायचं. पुन्हा वय झाल्यानं चष्मा लागलेला होता. थोडंसं फिरून बिरून एका दिवशी ते सकाळी आलं. सकाळी आल्याच्या नंतर, बाहेरून आल्याच्या नंतर त्यानं चहा ठेवायला सांगितला आणि चहा पेता पेता काय केला, असं ते चहाची वाफ चष्म्यात जाऊ लागली. चहाची वाफ चष्म्यात गेल्यावर काय होतंय, पुढचं दिसत नाही. मग ती वाफ चष्म्यात अडकू नये म्हणून त्यानं असा चष्मा काढला आणि असा ठेवला. असा चष्मा काढला, असा डोक्यावरती ठेवला. हे तरी समजायले ना? हां, असा डोक्यावरती चष्मा ठेवला. चष्मा ठेवल्याच्या नंतर त्यानं चहा प्याला. चहाचा कप बाजूला ठेवला. बाजूला ठेवल्याच्या नंतर थोड्या वेळानं पेपरवाला आलं. त्यानं असा पेपर धरला आणि गेटमधून भिरकीत मध्ये फेकला. हे आलं खाली. त्यानं पडलेला अंगणातला पेपर उचलला. पेपर उचलला आणि पाहिलं तर टेबलावर चष्मा दिसणं. कुठं चष्मा दिसणं? टेबलावर चष्मा दिसणं. ते म्हणला चष्मा तर कुठं ठेवलेला होता आपण? टेबलावरच ठेवलेला होता. टेबलावर चष्मा दिसणं. मध्ये आला, टीव्ही जवळ बघितला, टीव्ही जवळ चष्मा नाही. कूलर जवळ बघितला, कूलर जवळ बी चष्मा नाही. पुन्हा मध्ये गेलं, किचनच्या फ्रीजवर ठेवलाय का बघितलं, तिथं पण चष्मा नाही. बायकोला बोंबलायलाच लागलं, तुला किद्दा म्हणलं मोह पसारा नीट ठेवत जाय, चष्मा कुठे? मग चष्मा कुठे? मग पेपर वाचायचा टाइम झालाय, चष्मा कुठे? ती करू लागली चपात्या. ती काय करू लागली? चपात्या. चपात्या करता करता तिनं असा पदर खवला, ताईत असं बेलणं घेऊन आली आणि म्हणली, काय कलमा उठीलाय, चपात्या सुद्धा करू देईन तुम्ही. ते म्हणला पेपर वाचायचा टाइम झालाय, चष्मा कुठे? ती म्हणली, तुम्हाला काही अकल बिकल आहे का? एवढं वाक्य सगळ्याला पाठ आहे. मोह झालं नसल्यानं मला अनुभव नाही, तुम्ही म्हणले म्हणून खरं धरतो. तुम्हाला काही अकल बिकल? तुम्हाला डोकं? ते म्हणला मोह आधी चष्मा पाहून दे. ती म्हणली, तुम्हाला खरंच डोकं नाही? ते म्हणला, असं कसं म्हणाली, एवढं मोठं डोकं? असे हात लावणं, हाताला काय लागणं? चष्मा लागला. ते म्हणला, सापडला सापडला सापडला. आता मला सांगा, तुमच्या सगळ्याला माझा प्रश्न आहे, चष्मा हरवला होता का? नाही. चष्मा हरवला होता का? मग हरवला नाही तर हा सापडला सापडला कसा म्हणायला लागला? विसरला होता. हा सापडला सापडला का म्हणायला लागला? चष्मा हरवला नव्हता, पण हरवल्याचा भ्रम झाला होता. यालाच वेदांतामध्ये म्हणतात सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. चष्मा हरवला नाही, पण हरवल्याचा काय झाला? भ्रम झाला. भ्रमाच्या सिद्धीसाठी दोन गोष्टी वेदांतानं सांगितल्या, सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. मग वास्तविक बघायला गेलं तर स्वरूपानं जीव कोण आहे? स्वरूपानं जीव तुम्हाला इतकं बी माहित नाही का? हो खरंच वय झाले तुमचे कीर्तन ऐकून ऐकून. स्वरूपानं जीवच कोण आहे? तर शिव आहे.
जीवच कोण आहे? शिव आहे. एकदा का जीवाच्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त झालं तर जीव कशाला प्राप्त होतय? परब्रह्म स्वरूपालाच प्राप्त होतय ना. म्हणजे जीव आहे देव, पण वाटायला लागलं मी जीव आहे. कशामुळं? या भ्रमामुळंच वाटायला लागलं. तुम्हाला आणखीन उदाहरण सांगतो. आता परभणीचा उरूस झाला. उरुसामध्ये सर्कस येतात. सर्कस पाहिली का कोण? नाही पाहिली. आजकाल कीर्तनातच सर्कस झाली, त्याच्यामुळे जाऊन पाहायची गरज पडणं झाली. सर्कसचा हत्ती असते. हत्ती, त्या हत्ती ज्या वेळेला पिल्लू असते का, त्याला लहानपणी काय करतात? साखळदंडानं बांधून ठेवतात. कशानं बांधून ठेवतात? साखळदंडानं. आणि ते जसजसं मोठं व्हायला लागते का, ते अगोदर प्रयत्न करते, पाय हलवते ते साखळदंड तोडण्याचा. पण लहान हत्तीच्या पिल्लाला साखळदंड तुटत नाही. ते मोठं झाल्याच्या नंतर मालक काय करते माहितीये का? त्याचे साखळदंड काढून घेते. कशाचा मालक? सर्कशीचा मालक. आणि काय बांधते त्याच्या पायाला? नुसती दोरी बांधिते, दोरी. आणि ती बांधित नाही, असा एक येडा टाकते आणि सोडून देते. ते हत्ती पाय हलवण्याचा सुद्धा प्रयत्न करीत नाही. का? कारण त्याला माहीत झालं आता काय, साखळदंड बांधलेत. म्हणजे त्यानं हे काय केलं? समजून घेतलं. ही ओळख समजली. तशी तुम्ही आम्ही स्वतःची सुद्धा ओळखच समजली. मला सांगा बाबा, तुमचं नाव काय? हा, परसराम. मला सांगा, हे नाव तुम्हाला कोणी दिलं? तुम्ही निवडलं का? तुम्ही निवडलं? बरं सांगा, परसराम नाव कोणाचं आहे? परसराम कोणाचं नाव आहे? शरीराचं म्हणाव. शरीराचं म्हणाव तर मग जेव्हा काळी येईल, माझाही येईल, बसलेल्या सगळ्याचा येईल, तुमचाही येईल. गेले कोण म्हणतात? समजा मी गेलो. आता याचं नाव जर हनुमान आहे, तर मी गेल्याच्या नंतर कोण गेलं म्हणतात? हनुमान महाराज. लई इच्छा आहे. ह्या कदरच तसा दिलाय म्हणून आजच्या तारखेत आम्हाला. मी जर गेलो, माझं देहावसन झालं, तर कोण गेले म्हणणार? हा, चोखट पुन्हा म्हणायले तुम्ही. हनुमान महाराज गेले. मग हे याचं नाव आहे का कशाचं नाव आहे? हा, लय अवघड नाही हो. बरं, आणखीन तुम्हाला पुढचं उदाहरण सांगतो. चला जाऊ द्या. एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि त्याचा इथून हात फ्रॅक्चर झाला. हात फ्रॅक्चर झाल्याच्या नंतर डॉक्टर म्हणला, आता याच्या हाडाला कीड लागायली. याच्या हाडाला काय व्हायली? कीड लागायली. हात जर इथून तोडला तर ही कीड थांबती, नाही तर ही कीड सगळ्या अंगानं होती, यायला लवकर मरण येतंय. ते पेशंट काय म्हणते, बापा डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, मावा हात तोडा पण मला वाचवा. मवा हात तोडा पण मला वाचवा. हे जे मला वाचवा आहे, हे शरीरापेक्षा वेगळं आहे. आणि जे शरीरापेक्षा वेगळं आहे ते स्वतःचं स्वरूप आहे. आणि जे स्वतःचं स्वरूप आहे तेच परब्रह्म परमात्मा आहे. याच्याशिवाय वेगळं काही नाही. विठ्ठल. हो, मग आपण स्वतः भगवंत स्वरूप असताना, स्वतः देवाचं स्वरूप असताना, मग हरिप्राप्ती कशाला करायची? कशासाठी करायची? का करायची? कारण तुम्हाला आम्हाला झालेला अज्ञानाचा भ्रमाची निवृत्ती करणं. तर हरिप्राप्ती करायची गरजच नाही. मग या भ्रमाची निवृत्ती करायची कशी? तर याच्यासाठी वेगवेगळे इलाज, वेगवेगळे उपाय शास्त्रामध्ये घालून ठेवलेले आहेत. स्वतः भगवंताच्या मुखामध्ये माऊलीनं 9व्या अध्यायामध्ये ठेवलेली ओवी चिंतनाला घ्या. माऊली म्हणतात, मनोनी पार्था पाही प्रवेशावया माझे ठाई, उपायाची नाही वाणी येथ. एक उपाय आहे का देवाच्या ठिकाणी जाण्यासाठी? एक उपाय नाही. किती उपाय आहे तो? ब्रह्मज्ञान देवाच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठीच, त्याच्यानंतर योगाचं ज्ञान, योग साधना त्याच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठीच, कर्माचं साधन त्याच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठीच, आणि भक्तीचंही साधन त्याच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठीच.
मग हे सगळे साधन सोडून नाथ महाराज जे आज आपल्याला साधन सांगायला लागलेत ना, नाथ महाराज साधन सांगायला लागले तर संतांच्या संगतीचं. ज्या अर्थी हे साधन करायला सांगायलेत त्या अर्थी या साधनांना बाजूला केलेलं आहे. का बाजूला केलं? कारण हे साधन सर्वसामान्य जीवाला कळणारे नाहीत. आपल्याला समजा वांगीवरून जायचंय परभणीला. वांगीवरून कशाला जायचंय? परभणीला. वांगीवरून परभणीला पायानं जाता येते का नाही? पायानं जाता येते. सायकलनं जाता येते का नाही? सायकलनं पण जाता येते. मोटरसायकलनं जाता येते का नाही? मोटरसायकलनंही जाता येते. फोर व्हीलरनं जाता येते का नाही? फोर व्हीलरने बी जाता येते. विमानानं जाता येते का नाही? नाही जाता येत. विमान आणल्यावर जाता येते. काहून जाता येत नाही? आता आपल्या इथे विकास करीन ते वेगळं आहे. नाही तर परभणीचा विकास झाला तर विमानतळ वांगीलाच होईना, ते सोडून द्या. चला, म्हणजे परभणीला जायचं एकाच. किती साधनानं जाता येतंय? पायानंही जाता येतंय, सायकलनंही जाता येतंय, मोटरसायकलनंही जाता येतंय, कारनंही जाता येतंय. प्रवास करायचा इथून परभणीपर्यंतचाच. पण जसे हे साधनं वेगवेगळे आहेत तसं जीवाला शेवटी जायचंय देवापर्यंतच. इथं असं कोणी आहे का हो ज्याच्या मनात इच्छा नाही की मला देव भेटू नये? आहे का कोणी? बरं जाऊ द्या, देव भेटायची इच्छा लई लांब. इथं असं कोणी आहे का ज्याला वाटतंय मला सुख भेटू नये, मला सुख भेटलं नाही पाहिजे, असं कोणाला वाटतंय का? नाही वाटत. मज लागी दुःख व्हावे, कोणाची इच्छा आहे अशी? अजिबात कोणाची इच्छा नाही. आपलं सोडा हो, आपल्याकडं तरी विचार करण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याकडं कशाचं सामर्थ्य आहे? विचार करण्याचं सामर्थ्य असल्यामुळं आपण सुखाची इच्छा करू, सुखाच्या मागं धावायला लागू. याच्यामध्ये काय नवल आहे? सामान्य जीवाला, इतर जीवाला, पशु पक्ष्यांना विचार करता येते का? त्यांना विचार करण्याचं जरी सामर्थ्य नसेल तरी एखाद्या कुत्र्याला तुम्ही शिळी पोळी टाका आणि दुसऱ्या दिवशी त्याच कुत्र्याला बिस्किट टाका, कुत्र्याच्या शेपूट हलवण्यामध्ये फरक पडतंय का नाही पडतंय? फरक पडतंय का नाही पडतंय? म्हणजे इतर जीवाला सुद्धा सुखाची इच्छा आहे, सुखाची अपेक्षा आहे. सोडून द्या हो, सगळं ब्रह्मांड झोपेतून उठल्यापासून संध्याकाळच्या झोपेपर्यंत ब्रह्मांडातला जीवसृष्टीवरचा प्रत्येक जीव सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत जी धावपळ करतो ती धावपळ एकाच गोष्टीसाठी करत असतो. ती गोष्ट म्हणजे मला सुख झालं पाहिजे, मला सुख झालं पाहिजे. मग माणूस काय करायला लागतो माहिती आहे का? विषयामध्ये सुख शोधायला लागतो. बाकीचे जीव सुद्धा विषयामध्ये सुख शोधतात, पण ते सुख शोधतात जीवनावश्यक भोगामध्ये. बाकीच्या जीवांना जीवनावश्यक भोगाच्या पलीकडे सुख शोधायचे साधनं नाहीत. माणसाकडे किती साधनं आहेत मला सांगा? हे कशासाठी आहे हो? हे कशासाठी आहे? सुख व्हावं म्हणूनच आहे ना. हे कशासाठी आहे? सुख व्हावं म्हणूनच आहे ना. सगळ्या गोष्टी किती सोयी केल्या माणसानं मला सांगा बरं. आता गॅस महाग झाल्यामुळं किती अवघड चाललंय आपल्याला चुली पेटवायला सगळ्याला. ज्या म्हातारपणी येईपर्यंत चुलीवर स्वयंपाक केलाय, आता 5-6 वर्षात गॅस आलाय सुनामुळं, त्याला सुद्धा आता चुलीवर भाकर टाकाय अवघड चालली. कशासाठी हो? कशासाठी? सुख भेटावं म्हणून हे सगळे साधनं आपण केले ना. पण हे सुख आपल्याला खरोखर भेटलं का? बरं भेटलं तर ते टिकलं का? भेटलं तर ते टिकलं का? मला सांगा. आता साधारणपणानं बाबा तुमचं लग्न झालंय का? झालंय का? ब्रह्मचारी आहेत? तुम्हालाच म्हणायलो झालंय ना. हा, बाबाचं लग्न आमच्या पिढीतले पोरं कदाचित राहतील तसे, त्याच्यामुळे विचारावं लागेल. मला सांगा बाबा, लग्न करताना लग्नाची इच्छा होती का नाही? लग्न करताना लग्नाची इच्छा होती का नाही? बरं आमच्या वयातल्या पोराची तुम्हाला दिसायली का नाही ते सांगा. जाऊ द्या, तुमच्यावर दिसायली का नाही? आता ते बोलणं ते वेगळं आणि तुम्ही मनाव घेणं ते वेगळं. बरं तुम्ही मनाव घेऊन इलाज नाही, पोरीचा बाप मनाव घेणं ते बी वेगळं. असो, लग्न करताना लग्न करायची इच्छा आहे का नाही?
मग मला सांगा, प्रत्येकाला ज्या ज्या वेळेला लग्न करायची इच्छा होती आणि त्याची सोयरीक ठरते ना, सोयरीक ठरल्याच्या नंतर लग्नाचा दिवस जवळ येते ना, त्याला लग्न झालेल्यानं किती बी सांगू द्या, काही नसतं रे, लई मरमर मागं लागते, लग्न झाल्यावर सोपं नाही. ते म्हणते आमचं वेगळं आहे. ते काय म्हणतंय, आमचं वेगळं आहे. नाही नाही, ती जरा अलगच आहे, ती जरा कशी आहे, अलग, असं प्रत्येकाला वाटतंय. बरं जाऊ द्या हो, लई सोपे सोपे उदाहरणं. आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असते घरी, एखादी वस्तू. समजा एखाद्या घरच्याला इथून परभणीला जायला गाडी नाही, दरबारच बिचारे वाहनानं जातात येतात, ऑटोनं जातात येतात. ते म्हणले आपण काय करू, घरची आडी अडचणीपुरती एखादी गाडी घेऊ. मग त्या गरीब बिचाऱ्या परिवारानं काय केलं, पैसा जमवला. पैसा जमून परभणीला होंडा शोरूमला आले. आणि होंडा शोरूमला आल्याच्या नंतर तिथं माझ्या रूमवर चहा बी पेला. त्या होंडा शोरूमच्या समोरच राहतो, परभणीला आले कधी तर या. चहा बी पेला आणि ते म्हणले महाराज गाडी घेऊ, कोणती घ्यावं. म्हणले चांगली घ्यायची बरं का, आपण पैसे जमले. मी म्हणलं घेऊन टाका युनिकॉर्न. काय करा, युनिकॉर्न घेऊन टाका. त्यानं युनिकॉर्न गाडी घेतली. आता मला सांगा, त्यानं घेतलेले युनिकॉर्न गाडी घेतल्यावर ते जेवढे खुश आहेत, ते जेवढे खुश आहेत, दुसऱ्या दिवशी तेवढेच खुश राहतात का? थोडं काय होतंय, सुख कमी. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 8व्या दिवशी, महिना जाईपर्यंत 8 दिवसाला वॉशिंग सेंटर गाडीला. किती दिवस जाईपर्यंत? 1 महिना जाईपर्यंत. 2 महिने झाले, आनंद तितकाच राहिला का? नाही. तिसऱ्या महिन्यात गाडीचं टायरच बसलं. आनंद राहिला का गेला? राहिला का गेला? सद्गुरू शेखर महाराजाच्या मुखातलं वाक्य आहे. सद्गुरू शेखर महाराज असे म्हणले होते की संसारातलं सुख हे कुत्र्यानं तोंडामध्ये धरलेल्या हाडकाप्रमाणे आहे. कुत्रा हाडूक चगळीतय 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 चगळीतय, त्याचे दात त्याच्या टाळूमध्ये खुपसतात, त्याच्या टाळूतलं रक्त बाहेर येतंय, ते रक्त जिभीला लागतंय, त्याला वाटतं या हाडकातून रक्त यायलंय, त्याच्यामुळं ते हाडूक अधिक ताकदीनं चगळीतय. आणि अधिक ताकदीनं हाडूक चगळल्यामुळं सगळं तोंड सोडून निघतंय. संसारातलं सुख तसं आहे. विठ्ठला मग हे संसारातलं सुख तुम्हाला आम्हाला आज भेटणार आहे, पण उद्यापर्यंत ते शाश्वत टिकणं असं नाही. मग शाश्वत टिकणारं जे सुख आहे ना, ते शाश्वत टिकणारं सुख हे फक्त आणि फक्त देवाच्याच प्राप्तीनं भेटतंय. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, फक्त देवाजवळ शाश्वत सुख भेटतंय. म्हणून तुम्हाला आम्हाला हरिप्राप्ती करायची आहे खरं, पण हरिप्राप्ती करताना बाकीचे साधनं जे आहेत, जसं प्रत्येकाला 4 व्हीलर घडत नाही, प्रत्येकाला 2 व्हीलर घडत नाही, प्रत्येकाला सायकल बी घडत नाही, पण स्वतःचे पाय सगळ्याकडे आहेत. पायानं जाणारा शेवटी परभणीला जाणारच आहे ना. तसं ज्याला काहीच साधन समजत नाही, ज्याची बुद्धी अतिशय आजच्या कीर्तनकारासारखी जड आहे, जड दगडासारखी, त्याला सगळ्यात सोपा उपाय नाथ महाराज अभंगाच्या हरिप्राप्ती शिव उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती शिव उपाय संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे देव प्राप्त करायचं आहे, तुम्हाला हरी प्राप्त करायचं आहे, तर सगळ्याही सोपा जे इलाज आहे, सगळ्यात सोपा जो मार्ग आहे, जो प्रत्येकाला घडणार आहे, प्रत्येक जण त्या मार्गाचा अधिकारी आहे, त्यानं काय करायचं, संतांचे पाय धरायचे. बाकीच्या मार्गापेक्षा हा मार्ग का सोपा, बाकीचे मार्ग का अवघड, याचं थोडंसं आपण चिंतन करू. जेवढे जेवढे बाकीचे मार्ग आहेत
तेवढ्या मार्गांना अधिकाऱ्याचा विचार शास्त्रानं सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला आहे. ब्रह्मज्ञानाचा मार्ग एखाद्या साधकाला साधना करण्यासाठी निवडायचा असेल तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मज्ञानासाठी लागणारा जो अधिकार आहे तो अधिकार प्राप्त करावा लागतो. मग ब्रह्मज्ञान मिळवायचा अधिकार तरी बाबा नेमका कोणता? चला वेदांत शास्त्राकडे. वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं, ज्या महापुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी सत्कर्म, निष्काम कर्म, निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप नावाचे 2 दोष निवृत्त केलेत, ज्याच्या ठिकाणी फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक आहे, तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. हे शास्त्राचं म्हणणं, शास्त्राचं वाक्य, विचारसागराचं वाक्य. विचारसागर म्हणते, ज्या माणसानं या जन्मात किंवा पूर्वजन्मात काय केलेलं पाहिजे? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. बर, निष्काम कर्म, निष्काम उपासना करून काय? अंतःकरणात प्रत्येकाच्या 3 दोष असतात शास्त्रानं सांगितले. किती? 3. माया माग म्हणा. पहिला असतंय मल. कोणता असतो? मल. दुसरा असतो विक्षेप आणि तिसरा असतो आवरण नावाचा दोष. मग हा मल दोष म्हणजे तरी नेमकं काय? हा विक्षेप दोष म्हणजे तरी नेमकं काय? आणि हा आवरण नावाचा दोष म्हणजे तरी नेमकं काय? तर मल नावाचा दोष म्हणजे पाप करण्याची नैसर्गिक वासना जी आहे त्याला शास्त्रानं मल नावाचा दोष म्हणलेला आहे. समजलं तुम्हाला? तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. माणूस लय चांगला आहे, पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा भजने आहे, कीर्तनाला पखवाजाची थाप पडली, त्याच्या अंगात येतंय जाणार, सगळ्यात पहिल्यांदा टाळ घेऊन उभा टाकणार. पण अडचण अशी आहे, जेव्हा जेव्हा शेताला जातंय रस्त्यावर एखाद्याचा इळा किंवा कोयतं पडलेलं दिसलं की त्याला आवरच बसत नाही. शिवरात धुर्यावर एखादा इळा नाही तर कोयतं दिसलं, आजूबाजूला कोणी वाली नसलं, त्याच्या हातानं ते उचललं, जसं उचललं तिथून ते निघलं आणि जसं निघलं ते पुन्हा दिसलंच नाही. याला म्हणायचं मल नावाचा दोष. पाप करण्याची नैसर्गिक वासना आणि प्रत्येक माणसामध्ये असते. तुम्हाला सांगू, स्पष्ट भाषेमध्ये सांगू ना, रामायण त्रेतायुगात घडलं, पण आजही तुमच्या आमच्या मनात रोज रामायण घडतंय. रोज सकाळी उठलं की मनातला रावण म्हणतंय, हे जर मोहा भाऊ नसायले, हे मोहा रक्ताचा भाऊ नसायले तर याला जित्त चिरायलो. कोण म्हणतंय? आपल्यातला रावण. आणि थोड्या वेळानं आपल्यातलाच राम म्हणतंय, अरे कसं का असं रे, कसं का असं, पेताड असू दे, तुला फिरून बोलू दे, शेवटी तू हा भाऊ आहे, तुला आधार आहे, तू कुठं गेला गावाला याला तुझ्या ढोरा वस्त्राची सायसोय करतय, तुझ्या घरावर लक्ष ठेवतय, भाऊ आहे शेवटी कसा असला तरी. हे माणसाच्या मनातला संघर्ष आहे. तर याच्यातला जे रावण आहे, रावण मनातला कुठला ऐका, हे जे मनातला रावण आहे, रावण, या रावणाची जी वासना आहे ती वासना म्हणजेच मल नावाचा दोष आहे. ही प्रत्येकात आहे, प्रत्येकात कोण म्हणूच नाही, आपल्यामध्ये नाही. आणि म्हणीत असल तर त्याच्या एवढा मोठा ढोंगी कोणी नाही. विठ्ठला, हे मल नावाचा दोष माणसाला शांत बसू देत नाही. किती वाईट आहे हा दोष. बाई काय करते? सकाळी मधल्या घरापासून झाडायला सुरुवात करते, मधल्या घरापासून झाडीत अंगणापर्यंत येते. अंगणापर्यंत आल्याच्या नंतर सगळं असं भरल्याच्या नंतर आता काय करायचं असतं, ते कचरा टाकण्याच्यासाठी असा रस्ता ओलांडून, एक गली ओलांडून पलीकडून उकंडा असतंय. पलीकडून काय असतंय? उकंडा असतंय. मग हिला कटाळा येतंय. सगळं ते जे भरीत आणले, जे भरलंय, एकदा इकडं पाहती, एकदा इकडं पाहते. इकडची शेजारीन दिसत नाही, तिकडची शेजारीन दिसत नाही. ती म्हणते आता एक गली ओलांडायचीच कशाला, एक गली ओलांडायचीच कशाला. जे कचरा भरलेला असा उचलती, पटकन फेकून मध्ये जाती. थोड्या वेळाने शेजारीन बाहेर येते, जिच्या दारात कचरा टाकलाय ती बाहेर आल्याच्या नंतर तिला माहित असते कचरा इनत टाकलाय, पण ती बी हुशार असती.
लय हुशार असते. इथल्या बिचाऱ्या लय भोळ्या आहेत हो, लय भोळ्या आहेत इथल्या. ती चॅप्टरच असते. ती तिला गुन्ह्या गोविंदानं बाहेर बोली ती, आणि गुन्ह्या गोविंदानं बाहेर बोलून 2-4 गप्पा गोष्टी तिला लय चांगल्या म्हणती. आत्याबाई असं तसं हे ते. आणि जरासं म्हणून झाल्याच्या नंतर तिथे कुत्री बसलेली असते, कुत्री दरवाजाजवळ. तिच्या दरवाजाजवळ त्या कचऱ्याच्या बाजूला कुत्री बसलेली असती. ती म्हणती, आत्याबाई पाहणं, मेली माय नासकी कुत्री इथं निसता गर्दाच करायली, गर्दाच कचरा घेऊन आली व रांड रंडकी मर नाही झाली. मला सांगा, हे कुत्रीलाच होतं का हो? हा, बोलून होतं पुन्हा. सासू बोले सुने लागे, गोली मारी श्याम कोण लगी घनश्याम को. माणसाच्या मनातली हीच वासना म्हणजे मल नावाचा दोष. विठ्ठल काय नाही केलं, ज्या माणसाला हे मल दोष सांभाळताच आला नाही. चांगले चांगले घर फुटले, चांगले चांगले. कशामुळं? मल नावाचा दोष सांभाळता आला नाही. विद्वान विद्वान लोक वाया गेले. कशामुळं? मल नावाचा दोष सांभाळता आला नाही. श्रीमंतातला श्रीमंत रस्त्यावरती आला. कशामुळं? मल नावाचा दोष सांभाळता आला नाही. राजा होता राजा, दुसऱ्या दिवशी हातात कटोर आला. मल नावाचा दोष सांभाळता आला नाही. मग हा सगळ्यात पहिल्यांदा जो मल नावाचा दोष तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे, तो मल नावाचा दोष पहिल्यांदा निवृत्त करावा लागतो. तर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होण्याची एक पायरी पूर्ण होती. आणखीन ती 4 पायऱ्या आहेत. पहिलं काय? निष्काम कर्म. दुसरी निष्काम उपासना. तिसरी पायरी झाली मल नावाचा दोष निवृत्त करणं. चला, चौथी पायरी काय आहे? विक्षेप नावाचा दोष निवृत्त झाला पाहिजे. विक्षेप नावाचा दोष कसा आहे? विक्षेप नावाचा दोष बघा, इथं आल्यात सगळ्या बिचाऱ्या मायमावल्या, पण आल्या तेव्हापासून सुरुवातीला जरा चेतायला येळ लागला. येळ लागल्याच्या नंतर त्याचं घरी लक्ष गेलं. घरी इथून घरी लक्ष गेलं. एकीला वाटायले झोपले असते तर बरं झालं असतं. एकीला वाटायले दूध झाकलंय का नाही लक्षातच येईन. एकीला वाटायले मह्या माघाऱ्या सून मह्या लपून ठेवलेले दाढीतले पैसे पाहती का काय. हे विक्षेप नावाचा दोष आहे. इथं मंडपात सगळे मंडपात आहेत, पण फिरून सगळी कुणी आलेत, सगळी कुण. विक्षेप नावाचा दोष आहे. हा विक्षेप नावाचा दोष तुमच्या आमच्या ठिकाणी आहे. मग ज्या वेळेला असे हे 2 दोष तुमच्या आमचे निवृत्त होतात, त्या वेळेला तुम्ही आम्ही ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होतो. मला सांगा, मग इथं बसलेला कोण असा पठ्य आहे जो हात वरी करून म्हणू शकतो, महाराज आपला मल आणि विक्षेप नावाचा दोष निवृत्त झालाय? कोणीच नाही. महाराजच नाही तर काय. हा, ड्रायव्हरलाच ब्रेक मारता येणं, बाकीच्याचं काय खरं आहे? तर हे मन आणि विक्षेप नावाचा जर दोष निवृत्त झाला असेल तर तुम्ही ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत. बरं, हे दोष जरी, चला आपण मान्य करू आपला दोष निवृत्त झालाय बाबा, मी मान्य करतो, तुम्ही मया वयाच्या आहेत तेव्हापासून कीर्तन ऐकत असताना तुमचा मल आणि विक्षेप नावाचा दोष निवृत्त झालाय, मी मान्य करतो. तुम्ही म्हणू नका, मी मान्य करतो. पण तरी आणखीन साधनं लागतात. कोणते कोणते साधनं लागतात? विवेक, वैराग्य, समाधी षटक संपत्ती, मुमुक्षुत्व, त्याच्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. ही 8 साधनं आणि हे 2 साधनं असे मिळून 10 साधनं जर असतील तर ब्रह्मज्ञान होतं. बरं, तसंही नाही. ब्रह्मज्ञान होण्यासाठी सद्गुरू भेटायला पाहिजे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी सद्गुरू सुद्धा भेटायला पाहिजे. अहो, सद्गुरू भेटायच्या अगोदर हे साधनं तर आपल्याला यायला पाहिजे ना. विवेक नावाचं साधन सांगतंय की चेतन वस्तू आणि अचेतन म्हणजे ब्रह्मस्वरूप ज्या चेतन वस्तू आहेत त्या ओळखणं आणि ज्या मायादिक पदार्थ आहेत ते ओळखणं. सगळ्यात सोपं विवेक म्हणजे फरक करणं. फरक ज्याला चेतनामध्ये आणि जडामध्ये फरक करता आला त्याच्याकडे विवेक आला. बरं, चला, विवेक नावाचं साधन सोपं आहे, तुमच्या आमच्याला येईल. बरं, वैराग्य नावाचं साधन येणं मग सोपं आहे का?
वैराग्य नावाचं साधन येण्यासाठी 5 अटी पूर्ण करावं लागतात. किती? 5. वैराग्याची व्याख्या सांगताना वेदांत शास्त्रानं असं सांगितलंय की जीवनामध्ये अनुकूल मानल्या गेलेल्या भोगाच्या त्यागाची तीव्र जी इच्छा आहे त्याला वैराग्य म्हणा. अनुकूल मानलेले जे भोग आहेत त्याच्या त्यागाची तीव्र इच्छा त्याला म्हणतात वैराग्य. शास्त्रशुद्ध व्याख्या. मग हे वैराग्य येण्यासाठी 5 गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. 5. एक, वस्तू असावी. दुसरी गोष्ट, वस्तू दिसावी. तिसरी गोष्ट, वस्तू प्राप्त असावी. चौथी गोष्ट, वस्तू उपभोगण्याचं इंद्रियामध्ये सामर्थ्य असावं. आणि 5वी गोष्ट, त्याच्यानंतर ती त्यागण्याची इच्छा व्हावी. चला, वस्तू असावी. पहिली गोष्ट, वस्तू काय करायला पाहिजे? असायला पाहिजे. मला एक जण काय झाला, असंच एका ठिकाणी कीर्तन झालं. महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज म्हणला, तुम्हाला कुठेही पाकिट देत असतील, भरून देत असतील, चांगलं देत असतील, पण म्हणला आपल्या गावात कीर्तन झाल्यावर तुम्हाला एक अशी वस्तू देणार आहे. म्हणला मी अशी वस्तू देणार आहे, अशी वस्तू देणार आहे जी तुम्ही कोठच पाहिली नसेल, कोठच. मी म्हणलं असं तरी काय देणार नाही? काय म्हणला, कीर्तन झालं की फक्त भेटा, पाकिट घेऊ नका, आपण तुम्हाला सश्याचं शिंग देतो. सश्याचं काय देतो? सश्याचं काय देतो? आहे का? सश्याला शिंग असतंय का? वस्तू असावी, वस्तू नाहीच. मग मी त्याला म्हणणं, नका नका, मला सश्याच्या शिंगाचं वैराग्य आहे, मला सश्याचं शिंग नको. मला सांगा, हे सश्याच्या शिंगाचं वैराग्य झालं का व्यावहारिक शहाणपण झालं? व्यावहारिक शहाणपण झालं, कारण वस्तूच अस्तित्वात नाही ना. बरं चला, वस्तू असावी आणि वस्तू दिसावी. बरोबर आहे? वस्तू असावी आणि वस्तू दिसावी. मला सांगा, प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की ऐरावत हत्ती आहे. ऐरावत हत्ती. बरं जाऊ द्या, लय उदाहरण झालं, मोठं उदाहरण झालं. सगळ्यात साधं सोपं उदाहरण तुम्हाला म्हणतो. इथं बसल्या जागी मी म्हणालो, मला जे याचे बिहारचे जे गृहमंत्री आहेत का, गृहमंत्री, त्या बिहारच्या गृहमंत्र्याचं मला लय वैराग्य आहे. आता ते मला दिसायलेत का तरी हो? मी म्हणणं, मला बिहारच्या गृहमंत्र्याचं वैराग्य आहे, मला त्याला भेटायचं नाही याच्यामध्ये. बरं जाऊ द्या, एखाद्या आपल्या गावातल्या पोरानं म्हणणं, लग्नाला आलेल्या, आपल्याला दीपिका पादुकोण सोबत लग्न करायचं नाही, आपल्याला दीपिका पादुकोण सोबत लग्न करायचं नाही, आपल्याला वैराग्य आहे. मला सांगा, हे वैराग्य आहे का व्यावहारिक शहाणपण आहे? व्यावहारिक शहाणपण. कारण वस्तू समोर दिसच नाही ना, मग त्याचं वैराग्य कसं? बरं, वस्तू असावी, दिसावी. वस्तू असलीही दिसलीही तरी ती वस्तू आपल्याला अनुकूल असली पाहिजे. वस्तू कशी असली पाहिजे? अनुकूल असली पाहिजे. आता जर समजा तुमच्याकडे एखादा महात्मा आला, असा समजा काय म्हणतात, योगसिद्ध पुरुष आहे, असा महात्मा आहे ज्यानं समुद्र मंथनापासून आतापर्यंत स्वतःचा देह टिकून ठेवलाय, असा तुमच्याकडे महात्मा आला आणि म्हणायला लागला, समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले होते त्या 14 रत्नामधलं एक रत्न मी तुम्हाला देतो. 14 रत्नामधलं काय करतो? एक रत्न बाबा तुम्हाला देतो. तुम्ही आनंदी झालात. तुम्ही म्हणलात, महाराज ते रत्न कोणतं आहे? ते म्हणला, काय नाही, हाल हाल नावाचं विष निघालं होतं, महादेवानं सगळं पेलं, वाटिकस उरलंय, वाटिकस उरलंय. मला सांगा, तुम्ही त्या हाल हाल विषाला नाही म्हणणं वैराग्य आहे का व्यावहारिक शहाणपण आहे? हा, व्यावहारिक शहाणपण. 3 अटी झाल्या. वस्तू असावी, वस्तू दिसावी, वस्तू अनुकूल असावी आणि वस्तू प्राप्त असावी. 4थी अट. वस्तू कशी असावी? प्राप्त असावी. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, मराठीमध्ये म्हण, कोल्यासाठी द्राक्ष माहित नाही, कोल्यासाठी अंगूर आंबट. हो, खरंच माहित नाही. काय झालं? एक कोला असते, कोल्ह. माझ्याकडे पाहू नका, लबाड नाही मी, इमानदारीचं सगळं सांगायलो, पण इतकं इमानदारीचं पचन झालंय. मी सगळं इमानदारीचंच बोलायलो. तसं एक कोल्ह असते, कोल्ह. जसे लबाड कोले आजकाल हिंडायलेत. कोल्ह असते आणि कोल्ह काय करते? द्राक्षाच्या बागानं जायचंय नवनाथ भाऊ, आणि द्राक्षाच्या बागानं जाता जाता वरी त्याला द्राक्ष दिसतात. द्राक्ष दिसल्याच्या नंतर म्हणजे अंगूर दिसल्याच्या नंतर त्याला इच्छा होती अंगूर खायची,
पण योगायोगानं ते कोलम आता मयासारखं बुटका असतं एवढं मान्य करतो मी. कोलम मयासारखं बुटका असते, वरी द्राक्ष असतात. ते काय करते महाराज, असं करते उडी मारतय, उडी मारा ना महाराज, असं करतय उडी मारतय, हा उडी मारतय, पण त्याच्या हाताला काय द्राक्ष लागत नाहीत. 1 2 3 4 5 6 उड्या मारतय, त्याची भूक दुप्पट होती, पण एकही अंगूर हाताला पंजाला लागत नाही, तोंडाला लागायचं सोडून द्या. मग काय करते, त्या द्राक्षाच्या बागेच्या बाहेर येते आणि गपचूप तसंच निघते. तिकडून योगायोगानं हत्ती आलेला असते. हत्ती असा ढेरीव हात फिरीतच येते, जेवण झालेलं असते बम, ढेरीव हात फिरीतच येते हत्ती. प्रत्येक गावामध्ये एका कोल्ह्याला एक हत्ती भेटत असते आणि हत्ती बिचारा भोळा असते, कोल्ह त्याला कव्हाही एड्यातूनच काढते. हा, हे गावगावची कथा आहे. तसं ते हत्ती बिचारा असं पोटावून हात फिरीत येते आणि पोटावून हात फिरत आलं कोल्ह्याला म्हणतं, अय चल ना म्हणतोय 2-4 द्राक्ष खाऊन येऊ. द्राक्ष खात नाहीत म्हणलं आपण. कोण म्हणलं? कोल्ह, गावोगावचं कोल्ह हत्तीला म्हणलं. काय म्हणलं? आपण द्राक्ष खात नाहीत. हत्ती म्हणला काऊन? हे आंबट आहेत म्हणला. ते कसे आहेत? ते आंबट आहेत. मला सांगा, वस्तू प्राप्त होती का? मग कोल्ह्यालाही वस्तू प्राप्त नसताना कोल्ह्यानं द्राक्ष खाला नाही म्हणणं वैराग्य आहे का व्यावहारिक शहाणपण आहे? व्यावहारिक शहाणपण आहे. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे मिळालेली वस्तू असावी, दिसावी, अनुकूल असावी, मिळावी, 4ही गोष्टी पूर्ण झाल्या, पण मिळालेली वस्तू उपभोगण्याचं सामर्थ्य इंद्रियामध्ये असावं. आणि ते इंद्रियामध्ये सामर्थ्य असताना सुद्धा वस्तूच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य. विठ्ठला काय झालं, असंच एका ठिकाणी कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही योगायोगानं जनाबाईचा अभंग सोडवला होता. भक्तिशास्त्राचा अभंग होता. एकदम गोड चिंतन झालं होतं. भक्तिशास्त्राच्या अभंगावरचं चिंतन म्हणजे काय, चिंतन झालं. चिंतन झाल्याच्या नंतर बिचारा आलं, म्हातारं होतं, आलं जरा काठीचाच आधार घेऊन आलं. इथं कोणाला काठीचा आधार दिसेना, काठीचाच आधार घेऊन आलं. थोडंसं बोलण्यामध्ये बरोबर येणं काय नाही, हातपाय मनानं हालू लागले का, हायब्रेशन होतं कोणाच ठाव, हायब्रेशन मोडवर असले मोबाईल सारखे काय सांगावं, असे हातपाय हालू लागले. आणि मला असं म्हणत, महाराज, मी म्हणलं बोला की बाबा. महाराज, मला का नाही तुमचं ऐकून वाटायलंय माळ घालाव आणि आता ह्या बी देव देव कराव. काय कराव? देव देव कराव. मटन गिटन खाल्लं, दारू पेली, पण आता सोडून देवाव म्हणालो. मला सांगा, त्याला आणून दिलं तरी खाचं सामर्थ्य आहे का हो? हा, अवयवामध्ये सामर्थ्य उरलंय का? म्हणजे प्राप्त वस्तू जो आहे, प्राप्त भोग जो आहे, ते भोगण्याचं सामर्थ्य सुद्धा असायला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट आज अशी झाली कलियुगामध्ये, आमच्या लेकरायला, आमचे लेकरं एवढ्या कमी वयापासून चुकीच्या मार्गाला चालले. तर अनुकूल भोग आहेत, अनुकूल भोग जे शास्त्रानं सुद्धा भोगा म्हणून सांगितलेत, ते भोग भोगण्याची ताकद सुद्धा आमच्या अवलादीमध्ये राहिली नाही. 1 लिटर दूध पचन हो, चांगल्या 20-21ल्या पोराला 1 लिटर दूध दुसऱ्या दिवशी ढेंडायला लागायली, गोळ्या घ्यावं लागायला, ही परिस्थिती झाली. अनुकूल भोग सुद्धा भोगता येईनात. मग एवढं सगळं असताना सुद्धा त्या भोगाच्या त्यागाची इच्छा होणं म्हणजे वैराग्य होणं. आणि असे ज्याच्याकडे साधना असतील तो म्हण ब्रह्मज्ञान मिळू शकतो. मग तुमच्या आमच्यासाठी ब्रह्मज्ञान किती सोपं आहे सांगा बरं. ऐकायले ना तुम्ही? ब्रह्मज्ञान किती सोपं आहे. मग ब्रह्मज्ञान सोपं आहे. बोला की. तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरासं उठ सूट कोणाला व्हायला लागलं तर महाराज म्हणले वेदशास्त्रानं एवढा आटापिटा कशाला केला असता. शास्त्रकारानं किती भाष्य लिहिले हो. स्वतः आचार्यांनी, शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं, गीतेवर भाष्य केलं, त्याच्यानंतर उपनिषदांवरती भाष्य केलं, त्याच्यावर वेगवेगळ्या भाषेमध्ये ग्रंथ आले. अगदी मराठीमध्ये पंचीकरण आणावं लागला, विचारसागर आणावं लागला, विचार चंद्रोदय आणावं लागला,
पंचदशी सारखा ग्रंथ आहे, वृत्ती प्रभाकरासारखा ग्रंथ आहे. एवढे सगळे साधनं करावं लागले, एवढं शास्त्र बोललं तरी शेवटी ब्रह्मज्ञान प्रत्येकाला होईनच असं नाही. बाबांना नंबर 1 पाचसर बशिल्यासारखं ब्रह्मज्ञान दिलं. ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, हे ब्रह्मज्ञान एवढं सोपं नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाच्या मार्गाला नाथ महाराजांना बाजूला ठेवलं. चला पुढं. दुसरा मार्ग आहे म्हणे कर्मशास्त्राचा, कर्मयोगाचा मार्ग आहे. काय कर्माचा मार्ग आहे? तर कर्म करून कर्मामधून मुक्त होणं. तुम्ही म्हणसाल कर्म करून कर्मातून मुक्त कसं होता येईल? कर्म करून कर्मातून मुक्त व्हायचं तर काट्यानं काटा जसा काढतात, काट्यानं काटा जसा काढतात तसं कर्म करून कर्मातून निवृत्त होता येतं. आणि कर्मातून निवृत्त झाल्यानं सुद्धा जीवन मुक्ती भेटू शकते, हा शास्त्राचा विचार आहे. पण ते कर्मातून मुक्त होणं एवढं सोपं आहे का? त्या कर्माची सायकल चलत असती, सायकल म्हणजे ते कर्माचं चक्र असं गोल 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 फिरत राहते. शास्त्रानं 3 प्रकारचं कर्म सांगितलंय. एक सांगितलंय संचित, दुसरं सांगितलंय क्रियमान आणि तिसरं सांगितलंय प्रारब्ध. संचित, क्रियमान आणि प्रारब्ध लय अवघड करीत नाही. संचित म्हणजे साचलेलं, क्रियमान म्हणजे करायलो ते, आणि प्रारब्ध म्हणजे पुढी भोगायला येणार आहे ते. मग हे कर्म काय करावं लागतं? आपल्याला त्या कर्मामधून निवृत्त व्हावं लागतं. तर तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्त होती किंवा आपण देवाच्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. हे साधन आपल्याला सोपं नाही. त्याच्यानंतरचं साधन आहे योगाचं साधन. योगाचं साधन किती सोपं आहे. माऊली योगी आहेत. माऊली योगी असताना स्वतः म्हणतात, म्हणोनी योगाची या वाटा जे निकालेगा सुबटा, तया दुःखाचाची वाटा किंवा शेल वाटा भागा आला पाहे पा लोहाचे चणे, जै बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. बरं, त्याच्या ह्या ज्या माऊलीनं ओव्या सांगितल्यात, माऊली काय म्हणतात त्याच्यामध्ये? पाहेपा लोहाचे चणे. लोहाचे म्हणजे लोखंडाचे जर चणे असतील, लोखंडाचे चणे म्हणजे हरभरे म्हणा, फुटाणे म्हणा, ते एखाद्या बोचऱ्या माणसाला खाल्या दिल्याच्या नंतर त्या बोचऱ्या माणसानं ते खाणं पचले म्हणणं इतकं, हे जितकं सोपं आहे तितका म्हणले योग सोपा आहे. म्हणजे हे काय उपहासात्मक माऊली बोलायला लागलेत. माऊली म्हणतात योग. अहो काय हरभऱ्याचे चणे, मला सांगा एखादं कुच्चर हरभरं पचत आहे का हो? कुच्चर हरभरं, अहो एक कुच्चर अख्ख्या गावाला पचत नाही. हरभरं एक कुच्चर असू दे, एक अख्ख्या गावाला पचत नाही, अख्ख्या गावाला. काय झालं, एका माय माऊलीनं हरभऱ्याची डाळ करायला घेतली आणि ती म्हणली आता आपण काय करू, पायलीक्षी डाळ आगाव करू, आपल्या बाईलाही देता येते ते. मग तिने हरभऱ्याची डाळ करायला घेतली ना. हरभऱ्याची डाळ करायला घेतल्याच्या नंतर तिनं असं हरभरं धरलं आणि हरभरं धरलं, जात्यामध्ये टाकलं, दळायला लागली, जात्यामध्ये टाकलं, डाळ करायला लागली. मग एक मूठ धरणं आणि तिकडून आवाज आला, ए बाई, ए बाई थांब. बाई म्हणली कोण बोलायला बा? तर त्याच्यातून एक हरभरं बोलू लागलं. हरभरं तुम्ही म्हणसाल कसं काय बोलू लागलं? कीर्तनात बोलत असत. हरभरं बोलू लागलं. ते म्हणला ए बाई थांब. ती म्हणली का म्हणून? ते म्हणला मला जात्या टाकू नको म्हणला. ती म्हणली काहून? म्हणली बाय, ते म्हणला बाई मोहनाव कुच्चर आहे, मी भल्या भल्याला फुटत नाही म्हणला, जात्यात टाकूच नको. ती म्हणली तू कुच्चर असशील तर मी बी निबर आहे, मी बी निबर आहे म्हणली. मालक याच्या आधी 2 भाकरी खाते, मालक आल्यावर उपाशी राहिले म्हणून पुन्हा संग 2 भाकरी खाते, मी बी निबर आहे म्हणली. तू ही डाळ करूनच दाखवते. तिनं धरली अशी मूठ, सोडीन डाळ करायला घेतली. कुच्चर बाहेर जशाला तसाच. हिनं पुन्हा महाराज दुसऱ्या मुठीत धरलं, पुन्हा कुच्चरला टाकलो. 10 खेपा झाल्या. 10व्या खेपाला कुच्चर जशाला तसाच. तिनं काय केलं, जाता आणखीन गच केलं, आणखीन गच. आता तर फुटन, पण आता ते एक तर टाकता येणार ना. मग थोडी डाळ घेतली, डाळ घेतली आणि टाकली. बाकीच्या डाळाची चून झाली, चून. कुच्चर जशाला तसाच. ते म्हणला बाई तुला म्हणलं होतं का नाही नादी लागू नको, नादी लागू नको म्हणलं होतं का नाही? एक कुच्चर म्हणला अख्ख्या गावाला हरी आणते, तू उगच नादी लागली. ती म्हणली तू बी म्या नादी लागलास, मी सोडित नाही म्हणली. आमचे मालक म्हणली नंबर 1 चे पैलवान आहेत, येरीच पचितात म्हणली तुला, येरेच
दातानं काढ दिशी फोडून काढतात. ते मला नको, त्याला बी नादी लागू नको म्हणा. असल पैलवान कुचराच्या कुठं नादी लागती? होय, कुचराच्या नादी लागाव का बाबा? हा, कुचरच्या कशाला नादी लागती म्हणली? ती म्हणली नाही नाही, आता म्हणली सोडीतच नाही तुला. तिनं घेतलं आणि मालकाकडे घेऊन गेली. मालकाला म्हणली, मालक दातात टाकायचं आणि कडकन फुटलंच पाहिजे म्हणली. ते म्हणला फोडूनच दाखवतो म्हणला. त्यानं आधीच हाबूक ठोकला. तब्येत नाही तुम्हाला ठोकून दाखिला असता. त्यानं हाबूक ठोकला. हाबूक ठोकणं असं धरणं, कुचर फेकता फेकता म्हणाले नको नादी लागू नको नादी लागू. त्यानं असा धरणं फेकणं, धरणं फेकणं असं धरून दाबणं की महाराज कडकन वाजलं. ही अशी खुश झाली, म्हणली कुच्चर फुटला कुच्चर फुटला. ते म्हणला कुच्चर फुटला पण दुखायला ये कस? त्यानं असं करणं कुच्चर एकटा बाहेर आला ना, एका दाढ्यालाच घेऊन बाहेर आला. ते म्हणला असा नाही पचला. दाढ गेली म्हणला. आता तर नाद सोडायला परवडतच नाही म्हणला. आता नाद पूर्णच करावं लागतंय म्हणला. काय काय माणसाचं तसंच असतंय पहा. आपल्याकडं तर लय आहे. श्रीमंतांना 1 लाखाचं स्टेज केलं पोरीच्या लग्नात, तर काय नवला याला 2 एकर इकायची काय गरज आहे? नादच करायचा म्हणतंय. तसं ते म्हणला या कुचरची सोयच लावणार. ते म्हणला गिळून घेतल्यावर तर पचन. गिळून घेतल्यावर त्यानं घेतला कुच्चर, गट दिशी गिळून घेतला. गिळून घेतल्याच्या नंतर रात्री कुच्चर पोटात येडे घालायला लागला. याचं पोट दुखायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, प्रातविधी उरकायला घेतला. प्रातविधी उरकला, नेमकं धोतर गितर धरून घराचं निघालं की मागून आवाज आला, कुचराच्या नादी लागायचं नाही. कुच्चर जशाला तसाच. मला सांगा, हे एक कुच्चर जर पचत नसेल तर लोहाचे चणे खाण्या इतका अवघड असणारा योग तुमच्या आमच्या सामान्य जीवाला, सामान्य साधकाला कसा झेपलो? अष्टांग योगेन शिनिजे यमनेम निरोध न किजेर. या माऊलीनं स्पष्ट सांगितलंय गाथ्यामध्ये. योगाचं साधन अवघड आहे. नाथ महाराज म्हणले सोडून द्या साधन, सोडून द्या. हो, मग तुम्ही काय करा, हे जे साधन केलंय ना, हे जे साधन केलंय ना संताच्या संगतीचं, हेच साधन तुम्ही करा. एक जण म्हणला, महाराज तुम्ही सगळे साधन धडा धड सोडून द्या म्हणायला लागले. हे साधन सोडून देऊन जमल का? पण नाथ महाराज म्हणले, अरे बाबा संताच्या संगतीचं साधन असं आहे म्हणले. संताच्या संगतीचं साधन असं आहे की ते एकटं येत नाही. एकटं सगळ्या साधनाला ते साधन सोबत घेतय आणि त्याच्यामुळं सगळे साधना आपोआप साधल्या जातात. अभंगाचं 2रं चरण. येणे साधन हे साधन साधन
तुम्हाला साधना करताना इतर साधनाची चिंता करण्याचं कारण नाही का? तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एकदा का संताची संगती केली की सगळे साधना आपोआप साधल्या जातात. सगळे योग, कर्म, ज्ञान, भक्ती सगळं काही आपोआप व्हायला लागतं. सगळं काही फक्त कशामुळं? तर संताच्या संगतीमुळं. मला थोडंसं संगती या शब्दाचं तुमच्या पुढं चिंतन मांडायचं आहे. बघा काय आहे संगती या शब्दाचा अर्थ होतो. संग म्हणजे सोबत आणि गती म्हणजे की होणारी वाटचाल. ज्याच्या सोबतीनं आपली वाटचाल होते मग ती सद्गती होते का दुर्गती कशावर अवलंबून आहे? ज्याची संगत केली त्याच्या संगतीवरती अवलंबून आहे. ज्याची संगत केली त्याच्या संगतीवरती अवलंबून आहे. दारू पिणाराची संगत केली 1 दिवस पिणार नाही, 2 दिवस पिणार नाही, 4 दिवस, 10 दिवस, महिनाभर, 2 महिने, वर्षभर, 2 वर्षे याच्या पलीकडे राहीन का? रोजच दारू पिणाराच्या शेजारी जर एखादा बसायला लागला तर कमीत कमी 2 वर्षामध्ये एकदा तरी घेणारच. हे काय आहे? संगतीचा परिणाम आहे. मग त्याची गती झाली का नाही? गती झाली. मग सद्गती झाली का दुर्गती झाली? मग संग म्हणजे सोबतीनं होणारी जी गती आहे, सोबतीमुळे होणारी जी वाटचाल आहे तिला म्हणायचं संगती. संगती म्हणजे काय? की त्या माणसाच्या सहवासामुळं आपली अवस्था महाराज अशी व्हायला लागते. महाराज आपली अवस्था अशी व्हायला लागते की आपण त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा आपण त्या माणसाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्याच माणसासारखं वागायला लागतो. याला म्हणायचं संगती. कसं वागायला लागतो? एखाद्या मित्राच्या बोलण्याची आपल्याला सवय होऊ द्या. एखाद्या मित्राच्या सोबतीची महाराज सवय होऊ द्या. समजा आपल्यासोबत एखादा मित्र राहतो, त्याला जर आपण लाडानं अण्णा म्हणत असतील, नाना म्हणत असतील किंवा दाद्या म्हणत असतील तर बहुतांश वेळेला तुम्ही बघा ते माणूस 2 दिवसासाठी कुठेतरी जाऊ द्या आणि ते 2 दिवसासाठी कुठेतरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या माणसाला बोलत असताना सुद्धा आपल्या तोंडातून त्याचा उच्चार निघतंय का नाही? हे काय आहे? तर संगतीचं महत्व आहे. संगती म्हणजे एकदा एखाद्या माणसाची संगती केली, त्याच्या सोबत राहायला लागलो, त्याच्या सोबत राहताना आपण जसे वागायला शिकतो, तो माणूस निघून गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्याच्यासारखं वागायला लागतो. याला म्हणायचं संगती. विठ्ठला संताची संगती याच्यासाठी करायची की संताची संगती करता करता आपण संतांच्याच सारखे व्हायला लागतो. परिसाला एकदा लोखंड लागलं की लोखंड राहत नाही, लोखंड सोनं होतंय. तसं संत संगती एकदा माणसाच्या जीवनात आली की माणसाचं जीवन सामान्य जीवन राहत नाही. अपना सारिखे करती दातार, अपना सारिखे करती दातार, अपना सारिखे करती दातार, अपना अपना सारिखे करती दातार, अपना सारिखे करती दातार, अपना सारिखे करती दातार, नाही कळवे दयाला रे, अपना सारिखे करती दातार, नाही कळवे दयाला रे, अपना सारिखे करती दातार, अपना स्वभावाचे असणारे साधू संत महात्मे त्यांच्या संगतीत एकदा गेलं. जसं परिसाच्या संगतीमध्ये लोखंड एकदाच आला, एकदा स्पर्श झाला,
लोखंड लोखंड राहत नाही, लोखंड सोनं होतंय. तसं साधू संत महात्म्याच्या संगतीमध्ये जीव एकदा आला की तात्काळ साधू संत महात्मे त्यांना स्वतः सारखं करून घेतात. बरं, संताची संगती किती घडावी? एका क्षणाची, तत्क्षण जरी संगती घडली तरी माणूस साधू संत महात्म्यांसारखाच व्हायला लागतो. मला सांगा, वाल्या कोळ्याला नारद मुनीची संगती किती वर्ष घडली हो? किती वर्ष घडली? एका प्रसंगाची फल काय झालं? केले रामायण रामाआधी. एवढी संताची संगती फक्त वाल्या कोळ्याला घडली आणि त्या वाल्याची कीर्ती महाराज म्हणले गहन वाढली. रामाच्या अगोदर रामायण लिहिण्याची संधी भेटली. हे साधू संताच्या महात्म्याच्या संगतीचं फळ आहे. मग जीवनाला चांगलं करण्याची ताकद जेवढी संगतीत आहे तेवढीच बरबाद करायची सुद्धा आहे. तुमच्या आमच्या जीवनाचं वाटोळ झालं ना, एकाच गोष्टीमुळे झालं. नवनाथ भाऊ हसले पा. एकाच गोष्टीनं झालं, संगत चुकलीनं वाटोळ झालं. किती गावामधला चांगला माणूस असू द्या, चांगला माणूस, संगतीला जोडीदार चांगला न भेटू द्या, गेला कामातून चेकच गेला. साधा सुद्धा नाही, चेकच जाते. जसं ते डीपीचा ड्यू उडणं, एखादा ड्यू उडणं, आपलं फीस उडणं वेगळं ना आखा डीपी शाट होणं वेगळं. तसा त्याचा एखादा फीस उडत नाही, आखा डीपी शाट होते. कर्णासारखा चांगला माणूस कौरवाच्या संगतीला गेला, दुर्योधनाच्या संगतीला गेला, बरबादच झाला ना. कौरवाच्या संगतीला गेला, झाला बरबाद. आणि तेच जर भगवंताची शरणागती पत्करली असती किंवा अर्जुनासारख्याचा मित्र झाला असता तर कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस जगाच्या पाठीवर कोणी राहिला नसता. फक्त काय झालं? संगत चुकली. संगत तुमचं आमचं वाटोळ संगतीनं झालं. संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले. संगत की करले सार्थक तू करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले. संगत संतन की करने का सार्थक कुछ करने. साधू संताची माणसानं काय करावी? संगती करावी. बरं महाराज, तुम्हाला आम्हाला साधू संताची संगती आज घडेल का नाही? शक्य नाही, सांगता येत नाही. साधू म्हणाव कोणाला, नाही म्हणाव कोणाला, लय मोठा प्रश्न आहे. आता ते खरात बाबानं काहीतरी केलंय बघा, भविष्य सांगता. भविष्य सांगायले हात पाहिले तर ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. डोळे झाकून दिवसा ढवळ्या पाप करण्याच्या जमान्यामध्ये साधू म्हणायचं कोणाला, संत म्हणायचं कोणाला? एवढा मोठा प्रश्न आहे. महाराज तुम्हाला एकदम साधी सोपी सरळ गोष्ट सांगतो, प्रमाण देऊन सांगतो, जबाबदारीनं सांगतो, वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून सांगतो. तुम्हाला आम्हाला आज प्रत्यक्ष, कान देऊन ऐका, तुम्हाला आम्हाला आज प्रत्यक्ष तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे साधू संगतीला जरी नसले, त्यांच्या चरित्राची नुसती कीर्ती जरी आपण गायली, ज्ञानोबाराय महान, तुकोबाराय महान, शांतीब्रह्म एकनाथ महाराजासारखा साधू जगात झाला नाही, इतकं जरी आपल्याला म्हणता आलं तर माऊली 12व्या अध्यायात बोलतात, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. म्हणजे साधू संत महात्म्यांना फक्त आपल्याला चांगलं जरी म्हणता आलं तरी देव स्वतः म्हणतात, असे माणसं मला स्वतःच्या प्राणापेक्षा अधिक प्रिय आहेत. म्हणून हे करा, एक वाक्य जबाबदारी नाही का, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका, थोडंसं लक्ष देऊन ऐका, सगळा प्राण कानात आणा. ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, श्रीमंत श्री जनाबाई महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासारख्या साधू संत महात्म्यांच्या आश्रयाला येऊन, या वारकरी संप्रदायाचा पाईक होऊन, जर तुम्हाला दुसरे साधू, दुसरे महापुरुष, दुसरे बाबा, दुसरे बुवा आवडायला लागले, त्याच्याकडे जायला लागले, भक्ती वाढायला लागली, तर एक वाक्य लक्षात ठेवा, जगाच्या पाठीव कुठेही जा तुमचं समाधान होणार नाही. ज्याचं समाधान माझ्या ज्ञानोबारायांच्या तुकोबारायाच्या आश्रयाला होऊ शकलं नाही,
त्याच्या एवढा कपाळ करंट्या माणूस जगात कुठंच नाही. त्याला जगाच्या पाठीव समाधान भेटणार नाही. जगाच्या पाठीव समाधान भेटणार नाही. हे थोडस डोळे उघडे ठेवून बघा. डोळे बंद करून अंधश्रद्धा ठेवू नका. संप्रदायानं या सगळ्या गोष्टीचा विरोध केलेला आहे. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. काही महत्व नाही याला. कर्मकांडाला जेवढा संप्रदायानं विरोध केला तेवढा कोणच केला नाही. तुम्हाला याच्या पुढे जाऊन थोडस स्पष्ट बोलू का? 3ऱ्या अध्यायाचा आधार घेऊन बोलतो, मंच नाही बोलणार. एखाद्या माणसाचं शरीर जर अनुकूल नसेल ना, शरीर अनुकूल नसेल, पण ते माणूस स्वतःच्या वाट्याला आलेले कर्म जर करीत असेल ना, कर्म, तर त्या माणसाला एखादं उपवासाचं व्रत सुद्धा करायची गरज नाही. एखादा माणूस समजा फौजी आहे, मिलिटरीमध्ये आहे, त्याचं शरीर अनुकूल असतंय का उपवास करण्यासाठी? एखादा माणूस आजारी आहे, एकदम दवाखान्यात पडू नये, शरीर अनुकूल आहे का उपवास करण्यासाठी? स्वतः माऊली म्हणतात, तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, जीवे केवी न वेचावे तीर्थासी गा. परमार्थाची शरीराला त्रास देणारी साधना तेव्हा करावी जेव्हा शरीर अनुकूल आहे. शरीराची प्रतिकूलता असताना तुम्हाला हे सुद्धा साधन करायची गरज नाही. एवढा उदात्त विचार, एवढा मोठा विचार माझ्या ज्ञानोबारायानं, माझ्या तुकोबारायानं जर दिलेला असेल, आणि तरी जर तुमच्या कपाळाला या दोघांच्या नावचं सोडून दुसऱ्याचं कुखू लागत असेल, तर तुमच्या आमच्या मनामध्ये आणि वेश्यालयातल्या वेश्येमध्ये काहीच फरक नाही. विठाला हो. मग नाथ महाराज, तुमचं आम्हाला सगळं मान्य आहे, पण नक्की या साधनानं आमचं हित होणारच आहे का? या साधनानं नक्कीच आमचं हित होणार आहे का? नाथ महाराज म्हणले, अरे बाबा रे, माझ्या सांगण्यावर भरोसा नाही ना, तर वेदशास्त्र सुद्धा याची ग्वाही देतात. अभंगाचं 3रं चरण.
घुमाई मुबारक जय मुबारक घुमाई मुबारक मुबारक घुमाई मुबारक घुमाई मुबारक घुमाई हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची वंदने. जो अभंग श्रीमंत श्री संत एकनाथ महाराज यांचा आजच्या या सेवेसाठी संतांचं वर्णन करावं म्हणून निवडला होता, त्या अभंगावरती मला जसं बोलता येईल, मला जसं चिंतन मांडता येईल, माझा जसा अभ्यास आहे त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केला. मला अभ्यास आहे ते नाही म्हणले त्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याच्यामध्ये मी माझा असं म्हणावं काही नाही, तुमच्याच पंचक्रोशीची माती माझ्या कपाळाला लागावी अशी माझी कायम इच्छा असते. कारण तुमच्याच पंचक्रोशीमध्ये असणारं एक गाव ते म्हणजे संबर, महादेव दत्तात्रय संस्थान संबर यांचे उत्तराधिकारी श्री गुरु एकलव्य महाराज भारती यांची माझ्यावरती असणारी जी कृपा आहे, त्या कृपेमधून माझ्यासारखे लोक बोलतात, नाही तर आमच्यासारख्याचं काही खरं नाही. त्याच्यामुळे या पंचक्रोशीची फक्त माती जरी आमच्या कपाळाला लागली तरी आमच्यासारख्यासाठी ते बाबाचं दर्शन आहे. त्याच्यामुळं आम्ही इच्छा ठेवत असतो. तर माझं पूर्व प्रारब्ध म्हणावं की त्या योगानं मला तुमच्या गावातून एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा फोन आले ना, अलग अलग माणसाचे फोन आले. या पंचक्रोशीतर्फे मला ते फोन आले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला फोन आमच्या गावचे जावई आमच्या दाजीनं अनिलराव शिंदे सर म्हणतात वाटतं तुम्ही, सरांनी फोन केला आणि त्या योगानं सेवा करण्याचा योग आला. तसंच रमेश भाऊनं सुद्धा फोन केला होता. आता ही सगळी परिसरातली मला याच्यातले बरेच चेहरे ओळखीचे आहेत, पण मी मांगणगाव मटकराळकर सगळी भजनी मंडळी परिसरातली आहेत, सगळी भजन जिवंत ठेवणारी माणसं आहेत, भजनाला पुढं नेणारी माणसं आहेत. तुम्हाला सांगू का, 2 तासाचं कीर्तन म्हणजे संप्रदाय नाही, सकाळच्या काकडा, सायंकाळचा हरिपाठ, एकादशीचं भजन, नेमाचे भजन म्हणजे संप्रदाय आहे. आणि त्या सगळ्याचा पाया म्हणजे हे लोक आहेत, त्या सगळ्याचा पाया म्हणजे हे लोक आहेत. असे सगळे हे सात्विक माणसं ज्यांचा भाव शुद्ध आहे असे माणसं. आणि तुका म्हणे येथे भजनची प्रमाण काय थोरपण जाळावे ते, कितीही काही असलं तरी हे सगळे भजन जिवंत ठेवणारे माणसं. आणि इथं अशा बाहेरच्या ठिकाणी तुम्ही सगळे माणसं ऐकायला आलेत म्हणजे तुम्हीही पटाईत श्रोते आहात असा माझा ठाम विश्वास आहे. महाराजांनी सुंदर साथ केली. सर्व गायनाचार्य असतील, विनेकरी बाबा म्हणता येणार नाही आता, विनेकरी तरुण असेल, अशी सर्व मंडळी आपण आहात. त्याच्यानंतर माता माऊल्या सर्वजण या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीमसुद्धा त्यांनी पुरवली. आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांना ते कष्ट घेऊन त्यांनी फोकस इकडे शिफ्ट केला. तुमचे मनापासून खूप खूप आभार. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. माझ्या वाणीतून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तेवढा फक्त तुम्ही पोटात घाला. काही चांगलं वाटलं असेल तर ही तुमच्या मातीची पुण्याई आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस या मातीत जरी उभा लागला तरी त्याला सद्बुद्धी येते. त्याच्यामुळे हे सगळं तुमचंच आहे. ते तुमचं मोठेपण तुम्हाला समर्पित करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली